राज्यामधील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळतं ते आपलं पोलीस दल। मात्र याच पोलीस दलामध्ये हजारो पदं रिक्त असल्याची माहिती समोर येते आहे। स्वतः महासंचालक कार्यालयानं ही माहिती दिली आहे। राज्यामधल्या गुन्ह्यांच्या वाढत्या घटना बघता ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे। जाणून घेऊया। राज्य पोलीस दलात 28,000 पदं रिक्त आहेत। अपुरं पोलीस दल गुन्हेगारीला बळ। मुंबई पुणे नागपूर गुन्हेगारीचे हॉटस्पॉट। पोलीस देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणारा सर्वात महत्त्वाचा घटक। पण माहितीच्या अधिकारातून राज्याच्या पोलीस दलाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली। राज्य पोलीस दलात तब्बल 28,000 पदं रिक्त आहेत। पोलीस अधीक्षक पोलीस महासंचालक दर्जाची 29 पदं रिक्त आहेत। पोलीस उपअधीक्षक पदासाठी 185 पदं रिक्त आहेत, तर पोलीस निरीक्षकासाठी 521 पदं रिक्त आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षकाची 287, तर पोलीस उपनिरीक्षकाची 2878 पदं रिक्त आहेत। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 1562, तर पोलीस हवालदार आणि शिपाई पदासाठी 23,272 पदं रिक्त आहेत। हे आकडे बघून तुम्ही चक्रावून गेला असाल, पण हे आकडे स्वतः महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक कार्यालयानं दिले आहेत। नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक हे गुन्हेगारीचे हॉटस्पॉट आहेत। मात्र या शहरातली गुन्ह्याची आकडेवारी पाहता पोलीस दलातील ही रिक्त पदं चिंतेचा विषय ठरत आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात जर पदं खाली राहिले तर जे एक्झिस्टिंग जे पोलीस ऑफिसर्स आहे तर त्यांना जास्त काम करावं लागते आणि शिपायांची पदं जास्त रिक्त आहे तर त्यांना जे त्यांचा जो वेळ आहे त्याच्यापेक्षा जास्त काम करावं लागते आणि याच्यामुळे काय होते की इन्व्हेस्टिगेशनवर प्रभाव पडते की जे इन्व्हेस्टिगेशन फास्ट व्हायला पाहिजे आणि लोकांच्या गुन्ह्यात तपास लवकर लागायला पाहिजे तो तपास लागत नाही। शहरीकरण जे मोठ्या प्रमाणात होत आहे त्या शहरीकरणाच्या प्रमाणात गुन्हेगारी, ट्रॅफिकचे प्रश्न, आंदोलनं, VVIP मुवमेंट्स आणि एकूणच पोलिसांवर या सर्व कामांचा जो ताण पडतो तो मग पोलीस स्टेशन लेवलला किंवा एकूणच पोलीस तो झेलू शकत नाहीत आणि त्यातून मग गुन्हेगारीला वाव मिळते आणि गुन्हेगारी वाढते। राज्यात कमी पोलीस संख्या असताना VVIP बंदोबस्त, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मोठा फौजफाटा तैनात करावा लागतो। मात्र त्यासाठी पुरेसं पोलीस बळ उपलब्ध नाही ही वस्तुस्थिती आहे। राज्यातल्या या कमी पोलीस बळामुळे अनेक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो। गुन्हेगारी वस्तीमध्ये गुन्हेगारांवर पाळत ठेवणे, सर्व भागात नाईट पेट्रोलिंग करणं, गुन्हा तपास वेळेत पूर्ण न होणं आणि या सगळ्यांमुळे गुन्हा न्यायालयात सिद्ध करून देण्यास पोलीस कमी पडत आहे। दुसरीकडे कमी मनुष्यबळामुळे पोलिसांवर अतिरिक्त कामामुळे शारीरिक आणि मानसिक ताण पडतोय। आपण त्याची खात्री देऊ शकत नाही की कुठल्या वेळी कुठली परिस्थिती निर्माण होईल आणि पोलिसांना केव्हा बंदोबस्त येईल किंवा एखादी गुन्हेगारी घडलेली असेल किंवा एखादा प्रश्न निर्माण झालेला असेल तर त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो, कुटुंबावरती परिणाम होतो आणि प्रत्येक त्यांच्या वैयक्तिक काम देण्याच्या कुवतीवर सुद्धा परिणाम होतो। त्यामुळं ह्या ज्या रिकामी जागा असतील त्या असू नयेत एक महत्त्वाचं आणि असतील त्या त्वरित भरल्या गेल्या पाहिजे। सध्याच्या काळात सायबर क्राईम ही देखील मोठी डोकेदुखी ठरते। या गुन्ह्यांच्या तपासासाठी तर आणखीनच मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे प्रशासनानं ही बाब गंभीरतेनं घेणं गरजेचं आहे। तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।